नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत मास्टर ऑफ आर्ट्स इन इकॉनॉमिक्स म्हणजेच MA पार्ट 1 सेमिस्टर 1 आणि विषय आहे औद्योगिक अर्थशास्त्र. या औद्योगिक अर्थशास्त्र विषयाचा आपण प्रकल्प पाहत आहोत. प्रकल्प वही तुम्हाला महाविद्यालयातून दिली जाते. प्रकल्प वहीवर तुमची संपूर्ण माहिती, महाविद्यालयाची माहिती तुम्हाला खूप छान रंगीबेरंगी पेनांनी भरायचं असतं. थोडी डिझाईन काढायची. त्यानंतरचा पेज असतो तुम्हाला अनुक्रमणिका. अनुक्रमणिका ही प्रकल्प झाल्यानंतर लिहायची असते. अनुक्रमणिकेमध्ये तुम्ही संपूर्ण प्रकल्पामध्ये ते शीर्षक वापरलेले आहे त्या शीर्षकांची नावं लिहायची असतात आणि तो शीर्षक कुठल्या पेज नंबरला आहे ते लिहायचं. म्हणून वहीवर पेज नंबर पण असते. जर नसेल तर तुम्ही तुमच्या हाताने वहीवर पेज नंबर टाकायचे आहे आणि मग त्या पेज नंबर आणि शीर्षक हे अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला लिहायचे आहे. आता हा प्रकल्प मी प्रस्तावनेपासून सुरू केलेला आहे. आपल्या प्रकल्पाचं नाव आहे औद्योगिक अर्थशास्त्राच्या अध्ययनाची गरज. प्रस्तावना. अर्थशास्त्र ही एक व्यापक व सखोल शास्त्र शाखा असून तिच्या अंतर्गत विविध उपशाखांचा अभ्यास केला जातो. यामध्ये औद्योगिक अर्थशास्त्र ही अत्यंत महत्त्वाची उपशाखा मानली जाते. आधुनिक जगात औद्योगिकरण हा आर्थिक प्रगतीचा कणा मानला जातो. कृषीप्रधान अर्थव्यवस्था हळूहळू उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेत रूपांतरित होत आहे. म्हणूनच उद्योगांची रचना, संघटना, उत्पादन पद्धती, बाजार व्यवस्था, किंमत ठरवण्याची प्रक्रिया, स्पर्धा व एकाधिकार यांसारख्या घटकांचा तसेच सरकारी औद्योगिक धोरणांचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता निर्माण झाली. एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या एकूण विकासामध्ये उद्योगांना महत्त्वाचे स्थान आहे. उद्योग हे केवळ उत्पादन करणारे एकक नसून ते रोजगार निर्मिती, उत्पन्न वाढ, प्रादेशिक संतुलन, तांत्रिक प्रगती, परकीय व्यापार वाढ, निर्यात आयात संतुलन तसेच राष्ट्रीय उत्पन्न वाढ अशा अनेक घटकांशी थेट निगडीत असतात. याशिवाय उद्योगांच्या विकासामुळे उद्यमशीलता वाढीस लागते. पायाभूत सुविधा विकसित होतात व समाज जीवनाचा दर्जा काय होतो? उंचावतो. ग्रामीण व शहरी भागामधील आर्थिक विषमता कमी करण्यास उद्योगांची मोलाची मदत होते. आजच्या जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण, त्यालाच खाऊच्या धोरण असं म्हटलं जातं, हो का? आजच्या जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरणाच्या युगात उद्योगांची कार्यप्रणाली अधिक गुंतागुंतीची बनली आहे. परदेशी स्पर्धा, नवे तंत्रज्ञान, पर्यावरणीय आव्हाने आणि बाजारातील अस्थिरता यामुळे औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास अधिकाधिक महत्त्वाचा झाला आहे. उद्योग धोरणांची योग्य आखणी, संसाधनांचा कार्यक्षम उपयोग, रोजगार व भांडवलाचे संतुलन तसेच समाजहिताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी औद्योगिक अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आवश्यक ठरलेलं आहे. आता आपण औद्योगिक अर्थशास्त्राची व्याख्येचा अभ्यास करूया. बार्थवाल यांची व्याख्या आहे: औद्योगिक अर्थशास्त्र म्हणजे उत्पादन व वितरणात कार्यरत असलेल्या उद्योगांच्या स्वरूपाचा व बाजाराशी निगडीत परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र. तसंच देसाई यांच्या मते औद्योगिक अर्थशास्त्र हे उद्योगांच्या स्थापनेचे ठिकाण, बाजारातील स्पर्धा, सरकारी धोरणे, उत्पादन खर्च, उद्योगांचे विलीनीकरण व त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. यावरून असे म्हणता येईल की औद्योगिक अर्थशास्त्र म्हणजे उद्योगांची उत्पत्ती, वाढ, स्थान, रचना, बाजारातील वर्तन धोरणं आणि आर्थिक विकासातील योगदान यांचा काय करतं? अभ्यास करणारे अर्थशास्त्राचे एक काय आहे? अंग आहे. आता आपण मुद्द्यांकडे बोलूया. औद्योगिक विकासासाठी दिशा मिळवणे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतात. औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यास उद्योगांच्या स्थापनेस व विस्तारास अनुकूल घटक ओळखता येतात. कच्चा माल, वीज, वाहतूक, मनुष्यबळ, भांडवल यांचा योग्य वापर कसा करावा याची दिशा मिळते. त्यामुळे काय होतं? उद्योगांचा विकास होतो. संगतवार पद्धतीने यांचा विकास वाढतो. दुसरं आहे औद्योगिक धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शक. कोणत्याही देशात उद्योगांचे योग्य नियोजन व धोरण आवश्यक असते. सरकार औद्योगिक धोरण ठरवताना बाजाराची स्थिती, स्पर्धा, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सहभाग यांचा काय करतं? अभ्यास करतं.
औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास केल्याने धोरण अधिक व्यवहार्य तसेच वैज्ञानिक व परिणामकारक बनते. तिसरा मुद्दा आहे आपला प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी. भारतासारख्या देशात काही भाग औद्योगिकदृष्ट्या काय होतात प्रगत तर काही भाग मागास आहेत, बरोबर ना. जिथे औद्योगिक अर्थशास्त्राच्या मदतीने प्रादेशिक विकासातील असमतोलाची कारणे समजतात. त्यामुळे मागास भागात उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन धोरणे तयार करता येतात. हे आर्थिक व सामाजिक न्याय साधण्यासाठी काय होतं उपयुक्त ठरतं. चौथा आहे रोजगार निर्मिती. उद्योग हे रोजगार निर्मितीचे काय आहे मोठे साधन आहे. औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करून कोणते उद्योग अधिक रोजगारक्षम आहेत, कोणत्या क्षेत्रात प्रशिक्षणाची गरज आहे याचा शोध घेता येतो. त्यामुळे बेरोजगारी कमी करण्यासाठी योग्य औद्योगिक पावले उचलता येतात. पाचवा मुद्दा आहे आपला वित्तीय व्यवस्थापनासाठी. उद्योग उभारण्यासाठी व चालवण्यासाठी काय होते मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करून उद्योगांसाठी कोणत्या वित्तीय संस्थांचा उपयोग होईल, गुंतवणुकीची योग्य साधने कोणती आहेत याची माहिती मिळते. यामुळे उद्योगांचे वित्तीय नियोजन काय होते योग्य प्रकारे करता येते. स्पर्धा व एकाधिकारांवर नियंत्रणासाठी. औद्योगिक क्षेत्रात काही वेळा प्रखर स्पर्धा असते तर काही वेळा एकाधिकाराचे वर्चस्व असते. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे महत्त्वाचे ठरते. औद्योगिक अर्थशास्त्र स्पर्धा व एकाधिकार यांचा अभ्यास करून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कायदे व धोरणे काय करते सुचवते. सातवा मुद्दा आहे आपला जागतिकीकरणाशी जुळवून घेण्यासाठी. आजच्या काळात जागतिकीकरणामुळे उद्योगांवर परकीय स्पर्धा वाढली आहे. उदारीकरण, खाजगीकरण, बहुराष्ट्रीय कंपन्या या सर्वांचा परिणाम समजवण्यासाठी औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास गरजेचा आहे. या ज्ञानाच्या आधारे देशांतर्गत उद्योगांना सक्षम बनवता येते. आता आपण पाहूया औद्योगिक अर्थशास्त्राच्या अध्ययनाचे महत्त्व. अर्थशास्त्र ही शास्त्रशाखा अत्यंत व्यापक असून त्यात उद्योग हा आर्थिक विकासाचा मुख्य आधार मानला जातो. उद्योगांमुळे केवळ उत्पादन वाढते असे नाही तर रोजगार निर्मिती, निर्यात वृद्धी, जीवनमान सुधारणा आणि सामाजिक परिवर्तन या सर्व बाबींवर उद्योगांचा थेट परिणाम होतो. त्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करणं अत्यावश्यक ठरते. हा अभ्यास उद्योगांच्या रचना, कार्यपद्धती, धोरणे व त्यांच्या परिणामांचा सखोल अभ्यास करून अर्थव्यवस्थेला दिशा देतो. पहिला मुद्दा आहे आपला राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी. औद्योगिक क्षेत्र हे कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असते. उद्योगांच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे उत्पादन क्षमता वाढवण्याचे आणि उद्योगांचा विस्तार करण्याचे मार्ग शोधता येतात. तसेच निर्यातक्षम उत्पादनाला चालना दिल्यास परकीय चलन मिळते आणि राष्ट्रीय उत्पन्न अतिशय वेगाने वाढतं. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांची भूमिका निर्णायक ठरते. दुसरा मुद्दा आहे आपला जीवनमान सुधारण्यासाठी. उद्योगांमुळे ग्राहकांना विविध प्रकारच्या वस्तू व सेवांची उपलब्धता सहज होते. केवळ मूलभूत गरजाच नव्हे तर सुखसोयींच्या वस्तूही उद्योगांमुळे उपलब्ध होतात. वस्तूंच्या गुणवत्तेत अधिक पटीने वाढ होते आणि नवीन उत्पादनांचा पुरवठा वाढतो. औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करून उद्योगांच्या विकासाचा आणि त्यातून घडणाऱ्या जीवनमानातील सुधारणांचा सखोल अभ्यास करता येतो. यामुळे समाजातील लोकांना अधिक चांगल्या दर्जाचे जीवनमान जगता येते किंवा अधिक चांगल्या दर्जाचे जीवन जगता येतं. मुद्दा तिसरा, प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंबन करण्यासाठी. आधुनिक काळात तांत्रिक प्रगती हे उद्योगांच्या विकासाचे मुख्य साधन आहे. उद्योगांच्या माध्यमातून संशोधन व विकासाला चालना मिळते आणि प्रगत तंत्रज्ञान हे काय देशात आणलं जातं. औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करून तंत्रज्ञान प्रगतीचा उपयोग कोणत्या क्षेत्रात करावा, त्याचे फायदे काय असतील याचा विचार करता येतो. यामुळे देश जागतिक स्पर्धेत अधिक सक्षम बनतो आणि औद्योगिक क्षेत्रात मागे न राहता पुढे जाण्याची क्षमता काय होते विकसित होते. चौथा मुद्दा आहे आपला सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संतुलन साधण्यासाठी. भारतात सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोन्ही उद्योगांचे महत्त्व आहे. सार्वजनिक क्षेत्र सामाजिक न्याय व पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करते तर खाजगी क्षेत्र हे नफा, नवकल्पना आणि स्पर्धा यावर काय करतं भर देतं. औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे या दोन्ही क्षेत्रांच्या योगदानाचे व समस्यांचे विश्लेषण काय होतं करता येतं.
यामुळे धोरणकर्ते दोन्ही क्षेत्रांचा योग्य समन्वय साधून संतुलित औद्योगिक रचना तयार करू शकतात. पाचवा मुद्दा आहे आपला निर्यात वाढीसाठी. आंतरराष्ट्रीय व्यापारात औद्योगिक उत्पादनांचा मोठा वाटा असतो. निर्यातक्षम उद्योगांची निवड करून त्यांना प्रोत्साहन देणे औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासातून शक्य होते. निर्यातीमुळे परकीय चलन मिळते, व्यापार संतुलन राखले जाते आणि देशाच्या जागतिक प्रतिमेत वाढ होते. औद्योगिक अर्थशास्त्र याच प्रक्रियेला दिशा देऊन निर्यात धोरण तयार करण्यास मदत करते. सहावा मुद्दा आहे आपला सामाजिक परिवर्तनासाठी. उद्योग केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक परिवर्तनालाही चालना देतात. त्यामुळे उद्योग उभारल्याने ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होते, शहरीकरणाला गती मिळते, महिलांना रोजगारातील सहभाग वाढतो आणि शिक्षण व कौशल्य विकासाला प्रोत्साहन मिळते. औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास केल्याने या सामाजिक बदलांचा अभ्यास करता येतो व उद्योगांचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करता येते. त्यामुळे हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे साधन ठरतात. सातवा मुद्दा आहे आपला भविष्यकालीन उद्योगांची दिशा ठरवण्यासाठी. जगात माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, हरित ऊर्जा व अक्षय ऊर्जा हे सनराइज इंडस्ट्री मानले जात आहेत. भविष्यात या क्षेत्रांमध्ये प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करून या उद्योगांचा संभाव्य विकास, गुंतवणूक आणि धोरणात्मक दिशा निश्चित करता येतं. त्यामुळे देश भविष्यकाळातील आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज होतं. औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास हा केवळ उद्योगांपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण अर्थव्यवस्थेवर व समाजावर परिणाम करणारा आहे. राष्ट्रीय उत्पन्न वाढ, जीवनमान सुधारणा, तांत्रिक प्रगती, निर्यात वृद्धी, सामाजिक परिवर्तन आणि भविष्यकालीन उद्योगांची दिशा ठरवणं या सर्व बाबींचा औद्योगिक अर्थशास्त्र मार्गदर्शक ठरतं. म्हणूनच औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण आपल्या प्रकल्पाचा सारांश पाहूया. औद्योगिक अर्थशास्त्राच्या अध्ययनाची गरज व महत्त्व अत्यंत मोठे आहे. उद्योग हे अर्थव्यवस्थेतील मुख्य गतिशील शक्ती असल्यामुळे त्यांचे नियोजन, कार्यपद्धती आणि धोरणे समजून घेणे आवश्यक आहे. गरज या भागात उद्योगांना योग्य दिशा देणे, उद्योग वाढीसाठी धोरण निर्मिती, रोजगार निर्मिती, वित्तीय व्यवस्थापन, संसाधनांचा कार्यक्षम उपयोग आणि बाजारातील स्पर्धेचे विश्लेषण यावर भर दिला जातो. उद्योग कुठे स्थापन करायचे, कोणत्या उत्पादनावर भर द्यायचा, कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करावी आणि आर्थिक संसाधनांचा सर्वोत्तम उपयोग कसा करावा याचा अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रातून केला जातो. या अभ्यासामुळे उद्योग अधिक उत्पादनक्षम व टिकाऊ बनतात. तसेच उद्योग क्षेत्रातील अडचणींचे निराकरण शक्य होते. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर या भागात औद्योगिक अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न वाढवणे, जीवनमान उंचावणे, तंत्रज्ञानाचा प्रगत अवलंबन, निर्यात वृद्धी, सामाजिक परिवर्तन आणि भविष्यकालीन उद्योगांची दिशा ठरवणे यावर भर देते. औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास उद्योगांच्या आर्थिक व सामाजिक परिणामांचा अभ्यास करून धोरण करताना मार्गदर्शन करते. उद्योगांमुळे रोजगार वाढतो, ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक विषमता कमी होते, ग्राहकांना वस्तू व सेवांची उपलब्धता वाढते, तसंच देश जागतिक स्पर्धेत सक्षम बनतो. म्हणूनच औद्योगिक अर्थशास्त्र ही शाखा केवळ शास्त्रीय अभ्यासापुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष धोरण निर्मिती, आर्थिक नियोजन आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक युगात औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाशिवाय उद्योग वाढ, रोजगार निर्मिती, तंत्रज्ञान प्रगती आणि समाज सुधारणा यशस्वी करणे कठीण आहे. त्यामुळे हे क्षेत्र अर्थशास्त्रातील एक अविभाज्य व अत्यंत महत्त्वाचे अंग ठरते. आता आपल्याला इथे आपला प्रकल्प संपतो. आता ही प्रकल्पाची संदर्भ सूची आपल्याला लिहायची आहे. तर पहिला आपण पुस्तकाचं नाव वगैरे यामध्ये लिहायचं आहे. बघा, मी इथे तुम्हाला संदर्भ सूची दिलेली आहे, तुम्ही ते लिहून घेऊ शकता किंवा तुमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये जायचं. ग्रंथालयामध्ये जेवढे सूक्ष्म अर्थशास्त्राचे औद्योगिक अर्थशास्त्राची पुस्तके असेल तेवढी सगळी बाहेर काढायची. पुस्तकाचं नाव, पुस्तकाचे प्रकाशक आणि पुस्तकाचा लेखक तुम्हाला तिथे लिहायचं आहे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर ऋणनिर्देश. हा प्रकल्प तयार करण्यासाठी तुम्हाला कोणी सहकार्य केलं, मग तुमचे विषय शिक्षक असेल, प्राध्यापक, त्यांचं नाव, महाविद्यालयाचे ग्रंथालय, ग्रंथालय तसंच आपल्या महाविद्यालयामध्ये तुमचे मित्रमैत्रिणी जे असतात तर त्यांनी मला सहकार्य केलं, त्यांचं मी स्वतःशः ऋणी आहे हे लिहायचे.
मी इथे लिहिलेलं आहे, हा प्रकल्प पूर्ण करताना मला अनेक व्यक्ती व संस्थांचे अमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. सर्वप्रथम माझ्या मार्गदर्शक प्राध्यापक, प्राध्यापिका यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो जे असेल ते. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मी प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा मिळवली. महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने मला आवश्यक पुस्तके, संदर्भ साहित्य आणि संगणक सुविधांची उपलब्धता करून दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. त्याशिवाय माझ्या सहवर्गीय विद्यार्थ्यांचे सतत प्रोत्साहन, सूचना व मदत यामुळे हा प्रकल्प सुलभ व यशस्वीरित्या पूर्ण करता आला. माझ्या कुटुंबाचेही विशेष आभार. बघा, ज्यांच्या सतत आधार व प्रोत्साहनामुळे मी हा प्रकल्प पूर्ण लक्ष केंद्रित करू शकलो. अखेर या प्रकल्पात मला सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींना मी शब्दात व्यक्त करता येणार नाही, तरी त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन नेहमी स्मरणात राहील. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रकल्प लिहायचा आहे. प्रस्तावना, व्याख्या, मग त्यांचे मुख्य मुद्दे, महत्त्व, त्याचे मुख्य मुद्दे आणि सारांश. आलं लक्षामध्ये? ऋणनिर्देश आणि संदर्भ सूची लिहिणं आहे. चला, सर्वांना खूप खूप शुभेच्छा.